नमस्ते, प्रगतीज किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण करणार आहोत पोह्यांपासून अगदी टेस्टी आणि हेल्दी असे कटलेट. तर इथे कटलेट करण्याकरता मी घेतलेले आहेत पोहे. आता हे पोहे आपले साधारण आपण जे पोहे करतो ना तेच पोहे आहेत. तर मी इथे वजने प्रमाणे घेतलेले आहेत. मी इथे कपप्रमाणे 2 कप पोहे घेतलेले आहेत. जसं तुम्ही बघू शकताय इथे मी 1 कप ऑलरेडी त्या भांड्यात टाकून घेतलेला आहे आणि 1 कप भरून घेतलेला आहे. अशा पद्धतीने मी इथे 2 कप पोहे घेणार आहे. आता हे पोहे आपल्याला ना अगदी व्यवस्थित मस्त असे नरम सॉफ्ट भिजवून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये ना मी पहिले 2 ग्लास पाणी टाकते आणि ह्या पाण्याने आपण स्वच्छ हे पोह्यांना धुवून घ्या. म्हणजे कसं धुतल्यामुळे काय होतं त्यातली जे एक्स्ट्रा घाण वगैरे असेल ते सगळं निघून जाईल. आणि मग नंतर आपण परत त्याच्यामध्ये बुडतं पाणी टाकणार आहोत आणि बुडतं पाणी टाकून याला परत आपण 5 मिनिटाकरता भिजत ठेवणार आहोत. हे बघा, मी परत याच्यात बुडतं पाणी टाकलं. आता याला 5 मिनिटापर्यंत भिजून घ्या, म्हणजे अगदी सॉफ्ट पोहे आपले तयार होतील हे. आणि रेसिपी करताना आपल्याला जड जाणार नाही पुढे, त्याच्यामुळे मी याला व्यवस्थित भिजून घेणार आहे. तर इथे आता आपण नेक्स्ट प्रोसेस करूया. इथे मी 5 बटाटे घेतलेले आहेत. हे बटाटे ना मी पहिले शिजवून घेतलेले आहेत आणि नंतर शिजवून मी त्यांना फ्रीजमध्ये ठेवले. म्हणजे ह्या रेसिपी करता आपल्याला बटाटे पूर्णपणे थंड झालेले घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला पुढची प्रोसेस करताना अगदी व्यवस्थित आपले कटलेट पण व्यवस्थित होतील आणि आपल्या बटाट्यामधले मॉइश्चर पण राहणार नाही आणि तसं तेल पण पिणार नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला बटाटे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. मी यांना ना असे शिजवून घेतले आणि फ्रीजमध्ये ठेवून दिले होते. जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही हे काढून याचे साल काढून तुम्ही ह्याला वापरू शकतात. तर आता आपण हे बटाटे आहेत ना अगदी मस्त बारीक किसणीने किसून घेऊया, म्हणजे कुठेही आपले याचे चंक्स राहता कामा नये. हे बघा, अशा प्रकारे मी आता बारीक किसणीने याला किसून घेते. किसताना म्हणजे काय होईल, आपल्याला अगदी एकसारखे त्याचा किस मिळेल आणि कुठेही आपल्याला चंक्स त्याचे राहणार नाही. किंवा अगदी तुम्ही मॅश पण करून घेऊ शकता, पण मॅश केल्यामुळे कधी कधी काय असतं कुठे कुठे चंक्स राहतात, त्याच्यामुळे ना कटलेट असे बनवताना तुटू शकतात. त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने किसून घ्यायचे आहेत. आता मी हे संपूर्ण बटाटे व्यवस्थित किसून घेते हे किसणीच्या साहाय्याने, मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. हे बघा, मी सगळे बटाटे किसून घेतलेले आहेत व्यवस्थित. आता आपण इथे पोहे पण आपले छान हे बघा मस्त फुलून आलेले आहे. वरती पाणी पण तुम्हाला कमी झालेलं दिसते, अगदी नरम सॉफ्ट झालेलं आहे. 5 ते 7 मिनिटापर्यंत मी यांना भिजवून घेतले होते. आता आपण यांना एका चाळणीमध्ये काढून घेऊया. याच्यातलं पूर्ण जे एक्स्ट्रा पाणी पूर्ण आपण काढून घेऊया व्यवस्थित. हे बघा, अशा पद्धतीने. आणि थोडंसं याला ना प्रेस करू, म्हणजे अजून थोडंसं पाणी असेल ना ते पण निघून जाईल एक्स्ट्राचं. एकदम जास्त पण नका पिळू, थोडंसं याच्यात मॉइश्चर आहे तर चालेल. बघा, हे एक्स्ट्राचं खाली जे पाणी असेल ते आपण टाकून देऊया. आता ते टाकण्याकरता मी ना बीट घेतलेला आहे अर्धा किसून, गाजर घेतलेला आहे मी एक मोठं, कांदा घेतलेला आहे एक मोठा बारीक चिरून आणि शिमला मिरची घेतलेली आहे. अशा पद्धतीने मी ना सगळ्या हेल्दी याच्या मी बोलले की आपल्या मुलं कसे आहेत गाजर बीट वगैरे असं खात नाही, त्याच्यामुळे ना मी हे सगळे याच्यामध्ये वापरलेले आहेत. आता इथे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये ना बटाटे घेऊया किसलेले. त्याच्यामध्ये आपण जे पोहे भिजवलेले होते ते पण टाकून देऊया सगळे. त्यानंतर आपण याच्यामध्ये गाजर बीट कांदा आणि शिमला मिरची हे पण सगळं मिक्स करून देऊया. याच्यामुळे खूप हेल्दी होणार आहे मुलांच्या पोटामध्ये. हे सगळे गाजर बीट वगैरे पण जातील आणि अशा मुलं तर असं खात नाही, तर तुम्ही अशा पद्धतीने मुलांना बनवून देऊ शकता. त्याच्यामुळे मुलांच्या शरीरामध्ये भरपूर प्रोटीन पण जातात. आता याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकून घेऊया. इथे मी 1 ते 2 चमचे लाल तिखट टाकले, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. 1 चमचा इथे धना पावडर टाकते मी, अर्धा चमचा इथे मी हळद टाकते, थोडंसं जिऱ्याची पावडर टाकते मी अर्धा चमचा, मीठ टाकूया आपण चवीनुसार याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा. त्यानंतर आपण याच्यामध्ये काळं मीठ टाकूया, त्याने खूप छान टेस्ट येते. इथे मी आमचूर पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा. आणि आपल्याला याला बाइंडिंग देण्याकरता आणि क्रिस्पीनेस येण्याकरता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा कप कॉर्नफ्लॉवर. तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकतात. आता आपण हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायची काही गरज नाही, कारण की आपण याच्यामध्ये बीट वगैरे टाकले त्याच्यामुळे ना त्याला मॉइश्चर आतमध्ये ऑलरेडी येऊन जाईल. आता आपण याच्यात कोथिंबीर टाकूया आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि डो इथे आपण पूर्ण डो व्यवस्थित मळून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकताय. अगदी व्यवस्थित परफेक्ट प्रमाण तुम्हाला दाखवलेलं आहे मी. आता आपल्याला काय करायचं आहे, याची ना लहान लहान आपल्याला टिक्की बनवून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला थोडासा गोळा तुम्ही हवा तेवढा घ्या, मोठा घ्या छोटा घ्या, आणि थोडंसं हातावरती घेऊन आपल्याला याला छान असा पॅटीससारखा आकार द्यायचा. तुम्ही टिक्के पण घेता किंवा पॅटीससुद्धा बनवू शकतात.
अशी गोल करा, चौकोनी करा, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करा. जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही. बघा अशी मीडियम कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे, म्हणजे अगदी आतमध्येपर्यंत हे छान व्यवस्थित फ्राय होतील. आपल्याला याला डीप फ्राय करायचं. तुम्ही याला शॅलो फ्रायसुद्धा करू शकतात. आता अशा प्रकारे मी सगळ्या टिक्क्या बनवून घेते. अगदी सहज बनता आणि पटापट बनता, हे काही जास्त वेळ लागत नाही आणि खूप टेस्टी लागतात. हे बघा अशा प्रकारे गोल गोल मी टिक्क्या सगळ्या बनवून घेते आहे. हे बघा इथे सगळे कटलेट मी तयार करून घेतलेले आहेत. तर तुम्ही यांना असेसुद्धा डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करू शकतात. पण आपल्याला याला अजून छान टेस्टी करण्याकरता किंवा मुलांना अगदी बघता क्षणी खाता येईल असं करण्याकरता इथे आपण करणार आहोत थोडीशी स्लरी. त्याच्यामध्ये आपण डीप करून याला छान क्रिस्पी करणार आहोत. तर आता मी 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घेते आणि 1 चमचा मैदा घ्यायचा आपल्याला. याच्यामुळे आपल्या पॅटिसच्या वरचं जे आवरण आहे ना, अगदी छान क्रिस्पी होणार आहे आणि खूप छान लागतं, टेस्टी लागतात. थोडंसं पाणी टाकून आपण याला अगदी मिडियम कन्सिस्टन्सीचं करून घेतलं. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही करायचं आपल्याला. तर तुमच्या अंदाजे याच्यामध्ये पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी आपल्याला मिडियम ठेवायच्या इतपत करायचं आहे. ते बघा अशा प्रकारे मी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत. तर आपल्याला सगळ्यात पहिले या पॅटिसला याच्यामध्ये घोळून घ्यायचं आहे. नंतर काढून घेऊया ते आणि आपण लगेचच ते काढून ब्रेड क्रम्समध्ये टाकूया आणि याच्याने याला कोटिंग करून घेऊया. बघा अशा प्रकारे पूर्ण व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे मी सर्व पॅटिस तयार करून घेते. हे बघा सगळे पॅटिस मी तयार करून घेतलेले आहेत. अगदी किती छान दिसत आहेत. आता याच्यातले बाकीचे तुम्ही हवे तर सगळे पण तळून खाऊ शकतात किंवा याला तुम्ही टिफिनमध्ये पॅक करून किंवा असे एका एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये किंवा फ्रीजरमध्ये तुम्ही ठेवू शकतात. स्टोअर करून 15 दिवसापर्यंत आरामात टिकून राहतात, अजिबात खराब होत नाही. जेव्हा पण तुम्हाला मुलांना खावंसं वाटलं तुम्ही मुलांना हे डीप फ्राय करून देऊ शकतात. आता मी बाकीचे पॅक करून ठेवणार आहे आणि बाकीचे तुम्हाला तळून दाखवते. हे बघा इथे तेल गरम करत ठेवलेले. तेल आपल्याला पहिले व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे. नंतर आपल्याला मीडियम फ्लेमवरती आपले पॅटिस सगळे तळून घ्यायचे आहेत. आता मी तेल व्यवस्थित गरम होऊ देते. हे बघा तेल अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता आपण एक एक करून आपले पॅटिस सोडायचे आहे. आता इकडे तुम्ही सोडताना जास्त पण एकदम नका सोडू, तुमच्या कढईच्या हिशोबाने तुम्ही पॅटिस सोडू शकतात किंवा तळू शकतात. आता इथे मी 4-5 टाकते आणि यांना अगदी मस्त गोल्डन ब्राऊन कलरचा होतोपर्यंत तळायचं आहे. आपले सगळे पोहे वगैरे आपले छान भिजलेले होते, बटाटे पण शिजलेले होते. टाकताबरोबर आपल्याला लगेच हलवायचं नाही आहे, 2 मिनटं थांबायचं. नंतर आपण याला पलटूया. हे बघा आता आपण याला उलटून घेणार आहोत. अगदी सहज ते उलटले जातात, फक्त लगेच तुम्ही उलटू नका. अगदी 1 मिनिटानंतर तुम्ही उलटू शकता याला. आता मी सगळे दुसरी पण साईड मी व्यवस्थित अगदी फ्राय करून घेते. जास्त बारीक किंवा स्लो गॅसवर तुम्ही जर याला फ्राय केलं तर ते जास्त तेल ॲब्झॉर्ब करते, त्याच्यामुळे तुम्हाला याला ना अगदी मिडियम फ्लेमवरती तळायचं आहे. आता आपण याला मस्त गोल्डन ब्राऊन कलरचं येऊ देणार आहोत. अगदी दिसायला पण छान दिसतात आणि खूप क्रिस्पी लागतात. ते बघा अगदी मस्त गोल्डन ब्राऊन कलरचे होतो पण तळले गेलेलं आहे. किती छान दिसत आहे. टेक्स्चर तुम्ही पाहू शकता किती मस्त आलेलं आहे आणि अगदी क्रिस्पी बनलेलं आहे. हे बघा तुम्हाला मी आता याच्यातले काढून पण दाखवते प्लेटमध्ये. ऐकलं तुम्ही आवाज? किती मस्त क्रिस्पी बनलेले आहेत. अशा प्रकारे मी सगळे तळून घेते. हे बघा तयार झालेले आहेत आपले मस्त टेस्टी हेल्दी अशी पोहा कटलेट. अगदी हेल्दी म्हणजे का, आपण याच्यामध्ये भरपूर प्रकारच्या भाज्यासुद्धा टाकलेल्या आहेत आणि अगदी वरतून बघा क्रिस्पी, तुम्ही आवाज ऐकू शकता किती छान क्रिस्पी बनलेले आहेत आणि खूप वेळपर्यंत क्रिस्पी राहतात. अगदी टेस्टी लागतात. आजपर्यंत पण तुम्हाला दाखवते मी खोलून. अगदी कलरफुल दिसत आहेत. आपण याच्यामध्ये बीट आणि गाजर टाकल्यामुळे खूप टेस्टी आहेत. मुलं बीट आणि गाजर खायला मागत नाही, त्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारे मुलांना देऊ शकतात. जर तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की मला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि एक कमेंट्स नक्की करा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक कमेंट्स नक्की करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीकडे. बाय. हे बघा तयार झालेले आहेत आपले मस्त हेल्दी असे पोहा कटलेट. हेल्दी अशामुळे आहे की याच्यामध्ये आपण
वेगवेगळ्या प्रकारचे भाज्या टाकलेल्या आहेत, जसं की तुम्ही पाहिलं असेल वरतून पण क्रिस्पी किती छान दिसत आहे. आपण याच्यामध्ये बीट टाकलेलं आहे, गाजर टाकलेलं आहे, शिमला मिरची टाकली आहे. मुलं असे खात नाही, त्यामुळे तुम्ही मुलांना अशा पद्धतीने बनवून द्या. आणि आतून सुद्धा बीटचा कलर एकदम छान लाल असल्यामुळे अगदी कलरफुल दिसतात आतून सुद्धा आणि बाहेरून क्रिस्पी लागतात. मुलं तुमची अगदी आवडीने खातील हे तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगते. आणि अगदी झटपट बनतात. तुम्ही यांना 15 ते 20 दिवस स्टोअर करून ठेवू शकतात आणि मुलांना असं गरमागरम तळून देऊ शकतात. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि रेसिपी आवडल्यास एक कमेंट्स नक्की करा. आणि अशाच नवनवीन रेसिपी करता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.